नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्र हो, माझं नाव आहे राहुल दांडगे आणि या व्हिडिओ अंतर्गत तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। यूपीएससी आणि एमपीएससी ची कोचिंग अगदी मोफत आणि तीही पुणे विद्यापीठामध्ये। आता ही कोचिंग मिळवायची कशी, फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे, फॉर्मची फीस किती आहे, एंट्रन्स एग्जाम जी तुमची होईल त्या एंट्रन्स एग्जाम मधला सिलेबस काय आहे, नेगेटिव्ह मार्किंग असेल का, याबद्दलची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओ अंतर्गत करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रहो, ही जी एमपीएससी आणि यूपीएससी ची कोचिंग असेल ती किती महिन्यासाठी असेल, तर ती असेल तुमच्यासाठी 11 महिन्यासाठी। आता बघा, यूपीएससी आणि एमपीएससी दोघांच्याही कोचिंगसाठी सीट्स ठरलेल्या आहेत। एकूण सीट आहेत 55, परंतु या 55 सीटचं सुद्धा विभाजन झालेलं आहे कॅटेगरी वाईज। आता कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत आणि कोणत्या कॅटेगरीसाठी कोणकोणत्या सुविधा आहे याबद्दलची चर्चा आपण करू। विद्यार्थी मित्रो, एससी कॅटेगरीसाठी 20 सीट आहेत। किती? एससी कॅटेगरीसाठी 20 सीट्स आहेत। एसटी कॅटेगरीसाठी आहेत 10 सीट्स। आता बघा, एससी आणि एसटी यांच्यासाठी एक सुविधा आहे की त्यांना फ्री कोचिंग सोबतच महिन्याला 3000 रुपये भत्ता मिळेल। किती? महिन्याला 3000 रुपये भत्ता त्यांना मिळेल। आणि बघा, त्यासोबतच तुम्हाला वसतिगृहाची सुविधा सुद्धा असतात। तुम्हाला लागलं तर तुम्ही वसतिगृहाची सेवा सुद्धा घेऊ शकता। आता बघा, आपण पुढच्या याच्यावर टॉपिकवर येऊया। तर ओबीसी साठी किती आहे तो? ओबीसी साठी आहेत 9 सीट्स। किती आहेत? ओबीसी साठी आहेत 9 सीट्स। मायनॉरिटी साठी किती आहेत? तर मायनॉरिटी साठी आहेत 4 सीट्स। ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी किती आहेत? तर 5 सीट्स आहेत। आणि पीडब्ल्यूडी साठी किती आहेत? तर 3 सीट आहेत। बघा, आता हे जे ईडब्ल्यूएस, पीडब्ल्यूडी, मायनॉरिटी आणि ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त फ्री कोचिंग असेल, त्यांना भत्ता वगैरे मिळणार नाही, त्यांना फक्त फ्री कोचिंग असेल। आता आपण ओपन कॅटेगरीबद्दल बोलूया। तर जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना फ्री कोचिंग नाही, त्यांना 30,000 रुपये भरावे लागतील, तेव्हा त्यांना ती कोचिंग उपलब्ध होईल। आता बघा, टोटल सीट किती आहेत? 55 आहेत आणि त्यांचं जे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। 55 सीट ह्या यूपीएससी साठी पण आहेत आणि 55 सीट ह्या एमपीएससी साठी सुद्धा आहेत। सेम विभाजन आहे कास्ट वाईज एमपीएससी साठी पण आणि यूपीएससी साठी पण। चला आपण पुढे जाऊया। आता विद्यार्थी मित्रो, दोन्ही बॅचसाठी प्रवेश परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन केंद्र आधारित द्वारे आयोजित केली जाईल। त्यानुसार विद्यार्थ्यांना माहिती दिली जाईल। म्हणजे तुमची परीक्षा ही ऑफलाईनही असू शकते किंवा ऑनलाईनही असू शकते, याबद्दलची माहिती तुम्हाला पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर मिळून जाईल। आता बघा, जी तुमची एक्झाम होईल, एंट्रन्स एक्झाम होईल, ती कशा पद्धतीची असेल, त्यात प्रश्न किती असतील, किती मार्क्सची असेल, त्यासाठी वेळ किती असेल, नेगेटिव्ह मार्किंग कशा पद्धतीची असेल याबद्दल बोलूया। विद्यार्थी मित्रो, तुमची 30 मार्कासाठी असेल ॲप्टिट्यूड टेस्ट, काय असेल, जी अभियोग्यता चाचणी असते ती असेल तुमची 30 मार्क्सची आणि त्यामध्ये असतील 30 क्वेश्चन। आणि जनरल स्टडी, जे आपले जनरल स्टडीजचे विषय असतात त्यांचे प्रश्न असतील 70 आणि 70 मार्काचे ते 70 प्रश्न असतील। एकूण मार्क्स किती आहेत? तर एकूण असतील 100 मार्क। किती? एकूण 100 गुण असतील। आता बघा, ही जी परीक्षा होणार आहे त्याचा मीडियम काय असेल, तर मराठी पण आणि इंग्रजी पण। प्रश्न हा तुम्हाला इंग्रजीमध्ये पण मिळेल आणि मराठीमध्ये पण मिळेल। आणि बघा, या 100 प्रश्नांसाठी आणि 100 गुणांसाठी तुम्हाला वेळ किती आहे, तर 90 मिनिट तुम्हाला वेळ मिळेल। आता बघा, नेगेटिव्ह मार्किंग आहे का, तर हो, नेगेटिव्ह मार्किंग आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंग काय आहे, तर 1/3 ही नेगेटिव्ह मार्किंग आहे। तर अशा पद्धतीने तुमची जी एंट्रन्स एक्झाम होणार आहे आणि या एंट्रन्स एक्झाममध्ये तुम्हाला जे काही मार्क्स पडतील त्यानुसार तुमची यादी लागेल, मेरिट लिस्ट लागेल। चला पुढे जाऊया। आता बघा विद्यार्थी मित्रो, तुम्ही फॉर्म कसा भरायचा, जर तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्ही अप्लाय कसं करणार, तर तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईटवर जायचं आहे। तिथं तुम्ही गेले की जे सीईसीचं पोर्टल आहे, ठीक आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सेंटरचं पोर्टल आहे, तिथं जायचं आणि तिथं तुम्हाला ॲप्लिकेशन भरण्यासाठी बरोबर दिलेलं आहे, ठीक आहे। तिथं जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता। आता बघा, ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे, फीज भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 26 डिसेंबर। किती आहे? 26 डिसेंबर ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा फॉर्म तुम्ही भरा। चला आपण पुढे जाऊया। यानंतरची जी माहिती आहे बघा, एंट्रन्स एक्झाम जी तुम्ही देणार आहे त्यासाठी तुम्ही एंट्रन्स फॉर्म भरणार आहे आणि त्याची फीस किती आहे, तर बघा, एससी कॅटेगरीचे विद्यार्थी
ST कॅटेगरीचे विद्यार्थी, OBC कॅटेगरीचे विद्यार्थी, मायनॉरिटी आणि EWS कॅटेगरीचे विद्यार्थी यांच्यासाठी 600 रुपये फीज आहे. किती? 600 रुपये फीज. आता तुम्ही म्हणणार का 600 रुपयामध्ये दोन्ही फॉर्म का? तर नाही, MPSC साठी 600 आणि UPSC साठी 600. तुम्ही म्हणणार सर आम्ही दोन्हीसाठी फॉर्म भरू शकतो का? तर तुम्ही UPSC आणि MPSC साठी दोघींसाठी फॉर्म भरू शकता. तुमची परीक्षा पण वेगवेगळ्या दिवशी होणार आहे. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रो, फॉर्म भरत असताना तुम्हाला दोन्ही फॉर्मसाठी वेगवेगळी फीस भरावी लागेल. जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 800 रुपये फी आहे. MPSC साठी सुद्धा 800 रुपये फी आहे आणि UPSC साठी सुद्धा 800 रुपये फीज आहे. तर तुम्हाला ही माहिती असली पाहिजे की तुम्हाला एक्झाम फॉर्मसाठी किती पैसे भरावे लागतील. आता विद्यार्थी मित्रो, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? म्हणजे तुम्हाला ही योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ही एक्झाम द्यायची आहे, पण तुमची इलिजिबिलिटी हवी आहे. तर काय पाहिजे की तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे की तुम्ही ग्रॅज्युएट असले पाहिजेत, तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे, तेव्हा तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. याचाच अर्थ काय की तुम्ही UPSC MPSC ची एक्झाम देण्यासाठी क्वालिफाईड असले पाहिजेत, तेव्हा तुम्ही या कोचिंगचा लाभ घेण्यास पात्र असताल. ठीक आहे. चला आता पुढे जाऊया. विद्यार्थी मित्रो, तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. एकदा या सूचना वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला या सूचनांचा फायदा होईल. UGC UPSC MPSC कोर्ससाठी कोणत्याही बॅचमध्ये 2 पेक्षा अधिक वेळा लाभ घेता येणार नाही. नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळण्याच्या हेतूने ज्या विद्यार्थ्यांनी 2 वेळा या कोर्सचा अगोदर लाभ घेतला आहे अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरल्यास त्यांचा निकालात विचार केला जाणार नाही. म्हणजे काय? आता ही योजना तर केव्हापासून सुरू आहे, मग काही विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घेतलेला असतो, काहींनी 2 वेळा लाभ घेतला असतो. तर जर तुम्ही 2 वेळा लाभ घेतला असेल तर तुम्ही फॉर्म भरू नका. तुम्ही जरी फॉर्म भरला आणि पास जरी झाले तरी तुम्हाला या कोचिंगमध्ये ॲडमिशन मिळणार नाही, कारण नवीन विद्यार्थ्यांना चान्स भेटला पाहिजे. आता दुसरी सूचना काय आहे की एका विद्यार्थ्याला UPSC व MPSC अशा दोन्ही प्रवेश परीक्षा देता येतील, परंतु दोन्ही प्रवेशांसाठी प्रवेश परीक्षा शुल्क हे वेगवेगळे तुम्हाला भरावे लागतील. तिसरी सूचना आहे, प्रवेश अर्ज शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. एकदा काय फीस भरली की ती फीस तुम्हाला रिटर्न भेटणार नाही. चला पुढे जाऊया. सर्व विद्यार्थ्यांची दर महिन्याची हजेरी 75% भरणे अनिवार्य आहे. म्हणजे बघा, तुम्ही समजा ॲडमिशन घेतली आणि कोचिंगलाच तुम्ही येत नाही आहे, लेक्चरच तुम्ही करत नाही आहे, तर हे काही बरोबर नाही. तुमची 75% अटेंडन्स असली पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे की ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश विकलांग मधून झालेला आहे परंतु ते SC ST प्रवर्गातून असतील तर त्यांना विद्यावेतन देण्यात येईल. मी सांगितलं ना की तुम्हाला 3000 रुपये महिन्याला भत्ता मिळेल SC ST कॅटेगरीचे असाल तर. जर तुम्ही PWD कोट्यामधून असाल आणि जर तुम्ही SC ST कॅटेगरीमधून येत असाल तरी सुद्धा तुम्हाला विद्यावेतन देण्यात येईल. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढची सूचना आहे, अर्ज भरताना अल्पसंख्याक बौद्ध, जैन, मुस्लिम, पारशी, शीख इत्यादी हा पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांना गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर इतर कोणत्याही प्रवर्गाखाली प्रवेश घेण्यास परवानगी दिली जाणार नाही. प्रवेश घेताना अल्पसंख्याक प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. तुमच्याकडे मायनॉरिटीचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. UGC योजनेप्रमाणे NTA, B, C, D, SBC या प्रवर्गातील उमेदवार OBC प्रवर्गात अर्ज करू शकतात. तसेच SEBC या प्रवर्गातील उमेदवार EWS अंतर्गत अर्ज करू शकतात. समजलं का? की जे NT कॅटेगरीचे आहेत, NTA असो, B असो, C असो, D असो किंवा SBC कॅटेगरीचे असो, हे विद्यार्थी OBC कॅटेगरीमधून फॉर्म भरू शकतात आणि जे SEBC कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते EWS कोट्यामधून फॉर्म भरू शकतात. चला पुढे जाऊया. पुढचा मुद्दा आहे की प्रवेश परीक्षांची तारीख संकेतस्थळावर अर्जदारांना त्याची माहिती देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रो, तुमची जी एंट्रन्स एक्झाम होणार आहे ती केव्हा होईल या संदर्भाची जी माहिती आहे ते तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईटवर मिळेल. तर ही होती महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जे UPSC MPSC ची प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा. धन्यवाद.